नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चर्चा करणार आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क भाग 3 12 ते 35 मध्ये मांडण्यात आलेले आहेत. तर मूलभूत हक्कांमध्ये पहिला हक्क समानतेचा हक्क 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22, शोषणाविरुद्धचा हक्क 23 ते 24, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29 ते 30, कलम 32 मध्ये घटनात्मक उपाययोजनेचा हक्क मांडण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेमध्ये 6 मूलभूत हक्क आपल्याला देण्यात आलेले दिसतात. तर आज आपण भारतीय राज्यघटनेतील धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क जो 25 ते 28 मध्ये मांडण्यात आलेला आहे त्यावर चर्चा करणार आहे. तर धर्म ह्या संकल्पनेचा अभ्यास करताना आपल्याला दिसतं की धर्म म्हणजे काय. तर धर्म हा माणसाचा वैयक्तिक बाब आहे. धर्म हा माणसाचा मानसिक बंध आहे. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर एक पाश्चिमात्य विचारवंत आहे एडवर्ड टायलर नावाचा, तर तो म्हणतो धर्म म्हणजे काय. तर धर्म म्हणजे दिव्य प्राण्यावर असणारा विश्वास म्हणजे धर्म. म्हणजे माणूस हा धर्मासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. माणसाला धर्म हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तर धर्माचा अभ्यास करताना किंवा धर्म ह्या संकल्पनेचा अभ्यास करताना आपल्याला दिसतं की इतिहास काळातील घटकांचा जर विचार केला आपण तर आपल्याला दिसतं की 1857चा उठाव झाला, त्याच्या मागची प्रेरणा ही धर्म होती. मंगल पांडेनी जो उठाव केला तर त्या उठावामागचं पहिलं कारण म्हणजे धर्म होता. म्हणजे धर्म हा माणसासाठी खूप प्रिय असलेला आपल्याला दिसतो. मग धर्माच्या नावाखाली चालणारं राजकारण जर याचा विचार केला आपण तर खूप काही गोष्टी आपल्याला दिसतात की राजकारण हे कशासाठी चालतं तर धर्मासाठी चालतं. राजकारण हे कसं निर्माण चाललं जातं तर धर्माच्या नावाखाली चाललं जातं. धर्माच्या नावाखाली तेढी निर्माण केल्या जातात आणि ह्या सर्व घटकांचा अभ्यास आपण याच्यामध्ये पाहतो की धर्म ही संकल्पनेचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर धर्म हा प्रत्येक माणसासाठी असणारा माणूस पण जगवण्यासाठी, माणूस पण जपण्यासाठी, माणूस म्हणून वागण्यासाठी मार्ग दाखवणारी यंत्रणा म्हणजे धर्म. ह्या धर्माचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की 200 वर्षापूर्वी एक विचारवंत होऊन गेला आणि तो म्हणतो की धर्म म्हणजे अफूची गोळी. की धर्म ही माणसासाठी अफूची गोळी, तिचा नशा जसा अफूच्या गोळीचा नशा सहजासहजी उतरत नाही तसाच धर्माचा नशा हा माणसाच्या डोक्यावरील सहजासहजी उतरत नाही. मग धर्म ह्या संकल्पनेबद्दल बोलायचं झालं तर आज आपल्याला दिसतंय की सध्याकालीन परिस्थितीचा जर आपण अभ्यास केला तर धर्म ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की राजकारणामध्ये धर्म ही संकल्पना सर्रास वापरली जाते. धर्माच्या नावाखाली तेढी निर्माण केल्या जातात. समाज व्यवस्थेमध्ये अराजकता निर्माण केल्या जातात. लव जिहाद असेल, आता लव जिहाद सारखं प्रकरण आपल्याला दिसतं की राजकारण्यांनी ही निर्माण केलेली ही संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी दिसते की जेव्हा आपण इंटरकास्ट मॅरेज बद्दल बोलतो, आंतरजातीय विवाहाबद्दल बोलतो की आंबेडकरांनी कुठेतरी म्हटलं होतं की आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की जर जातीयतेचं, धर्माचं तुम्हाला उच्चाटन करायचं असेल, धर्म ही संकल्पना संपुष्टात आणायची असेल तर आंतरजातीय विवाह होणं हे गरजेचे आहेत. पण ह्या गोष्टींना सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, राजकारणाची जोड देऊन लव जिहाद सारख्या गोष्टी पुढे मांडल्या जातात. मग आपल्याला ह्या सर्व गोष्टी दिसतात. मग आधुनिक काळामध्ये आणि सध्याकालीन परिस्थितीमध्ये आपण जर विचार केला तर धर्म हा प्रत्येकासाठी प्रिय की धर्माचा जर विचार केला तर धर्म ही संकल्पना व्यक्तिपरत्वे बदललेली दिसते. व्यक्तिपरत्वे ती पूर्णपणे उपयोगात आणलेली दिसते. आज धर्माबद्दल बोलायचं झालं तर आपण पाहतो की धर्माच्या नावाखाली राजकारणाच्या पोळ्या भाजल्या जातात आणि मग ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करताना आपल्याला दिसतं की धर्म ही प्रत्येक माणसासाठी एक वेगवेगळी गोष्ट आहे. की धर्माच्या नावाखाली चालणारं राजकारण, धर्म हे प्रत्येकासाठी आचार प्रसार करण्याचं साधन म्हणून पुढे आलेली दिसते. की आज धर्माबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला दिसतं की जे स्वतंत्र भारताचे जे पहिले पंतप्रधान होते ते म्हणायचे की माझ्या हयातीतलं सगळ्यात मोठी मंदिरं मी बांधली, ती म्हणजे धरणं बांधली गेली, विकासाच्या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं. पण सध्याकालीन परिस्थितीचा ज्यावेळेस आपण विचार करतो
जिथे आमच्या पोरांच्या हाताला कामं नाही तिथे आम्हाला राम मंदिराची स्वप्न दाखवली जातात. हिंदू राष्ट्राच्या संकल्पनाच आमच्या मनामध्ये निर्माण केल्या जातात. मग ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, मग भारतीय राज्यघटनेमध्ये जे स्वातंत्र्याचा हक्क मांडण्यात आलेला आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा, त्याबद्दल विचार करताना आपल्याला लक्षात येतं की कुठेतरी हे अपुरं पडतंय की काय असं वाटायला लागतं. पण जोपर्यंत प्रत्येक माणसाला आपल्या हक्काची जाणीव होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीबद्दल तो विचार करू शकत नाही. म्हणून आपल्याला आपल्या राज्यघटनेचं, संविधानाचं शेवटच्या माणसापर्यंत ते पोहोचवण्याची गरज आहे की धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय, आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिले म्हणजे काय देण्यात आलेले त्याच्यामध्ये, या सर्व गोष्टींचा विचार आम्हाला त्याच्यामध्ये करता आला पाहिजे. आता भारतीय राज्यघटनेचा ज्यावेळेस आपण विचार करतो तो भारतीय राज्यघटनेमध्ये 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क मांडण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क मांडण्यात आलेला आहे. तर कलम 25 मध्ये आपल्याला काय दिसतं, तर कलम 25 मध्ये धर्म ही वैयक्तिक बाब आहे, ही सार्वजनिक ठिकाणी वापरता येणार नाही. भारतातील कोणत्याही व्यक्तीला केव्हाही कोणताही धर्म स्वीकारण्याचा, त्याचा आचार प्रचार भारतभर करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आले की त्याला त्याच्या विवेकानुसार विवेकी स्वातंत्र्य देण्यात आले की स्वमतानुसार तो कोणत्याही व्यक्तीला कोणताही धर्म स्वीकारण्याचा, त्याप्रमाणे आचार प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. तर आपल्याला दिसतं, तर आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, धम्म परिवर्तन आपण त्याला म्हणतो. तर लक्षात येतं का घेतलं असेल बरं, तर अस्पृश्यता, वर्षानुवर्ष माणसाला अमानुषपणे वागवणं, अस्पृश्य म्हणून वागवणं, यासाठी त्यांनी काय केलं, बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांनी काय केलं, त्यालाच आपण पाहतो की परिवर्तन घडून आणलं, म्हणून त्याला धम्म परिवर्तन असं म्हणतात. म्हणजेच काय, तर असंच अद्यकालीन परिस्थितीमध्ये घडलेली घटना म्हणजे हिजाबची, जी कर्नाटकातील मुलींनी काय केलं, हिजाबसाठी आंदोलन केलं. पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये सुद्धा हिजाबसाठी आंदोलन झालं, पण त्या ठिकाणी हिजाब ही संकल्पना संपुष्टात आणण्यासाठी आंदोलन झालेलं दिसतं. भारतात आंदोलन झालं, पण ते आंदोलन कशासाठी, तर हिजाब हा आमच्या धार्मिक पेहरावे आणि तो आम्ही घालू शकतो याच्यासाठी आंदोलन झालेलं दिसतं. म्हणजेच धर्म ही प्रत्येकाची विवेकानुसार बाबे, प्रत्येकासाठी धर्माची संकल्पना काय त्या पद्धतीने तो आचरण करू शकतो, प्रसार करू शकतो, प्रचार करू शकतो, हे भारतीय राज्यघटनेमध्ये मांडण्यात आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. भारतीय राज्यघटनेच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम 26 असं स्पष्ट करतं की धार्मिक संस्था स्थापन करण्याचा, त्याचं कामकाज पाहण्याचा, त्याच्यासाठी संपत्ती बाळगण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायाला देण्यात आलेला ह्या कलमांतर्गत. तर राज्यसत्तेने धर्मसत्तेपासून वेगळं असायला पाहिजे असं मानलं जातं. कारण का आपण पाहतो गांधीजींनी विरोध केला होता, कशासाठी, तर लोकांच्या धार्मिक जीवनात राज्यसत्तेला कोणत्याही प्रकारचं स्थान देण्याला त्यांनी विरोध केलेला होता की राजकारणाला नैतिकतेची जोड द्या असं गांधीजींनी सांगितलं होतं. धर्मसंस्था स्थापन करताना, संपत्ती गोळा करताना राज्याने कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये, राज्याने स्वतः खर्च करू नये. तर त्या ठिकाणी संपत्ती गोळा करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे, धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, पण राज्याने त्याचा पुढाकार घेऊ नये हेही त्या ठिकाणी मांडण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कातील धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कातील कलम 27 असं स्पष्ट करतं की कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी सक्तीने कर गोळा केला जाणार नाही. एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे, परंतु एखादा धर्म किंवा एखादी धर्मसंबंधी संस्था वाढीसाठी किंवा संस्थाच्या खर्चासाठी उपयोगात आणण्यासाठी कर सक्तीने गोळा करत असेल तर त्या ठिकाणी तो कर गोळा करता येणार नाही, ती सक्ती करता येणार नाही असं मांडण्यात आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. राज्याला एखादा धार्मिक कर नागरिकांवर लादता येणार नाही असंही कलम
27 अंतर्गत मांडण्यात आलेला आपल्याला त्या ठिकाणी. भारतीय राज्यघटनेतील धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क यातील कलम 28 असं स्पष्ट करतं की शासकीय अनुदान मिळणाऱ्या शिक्षण संस्थेतून धार्मिक शिक्षण देण्यास बंदी घातलेली आहे. की शैक्षणिक संस्थात राज्य शासन शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत त्यांना स्वातंत्र्य देण्यात आलेले. परंतु राज्य शासन ज्या धार्मिक संस्थांना अनुदान देते त्यांच्यावर खर्च करते त्या सरकारी शासन संस्थेतून ज्या सरकारच्या खर्चावर चालणाऱ्या ज्या शैक्षणिक संस्था असतात त्यातून कुठल्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण हे दिलं जाणार नाही असं मांडण्यात आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. तसंच त्या संस्थेतून जे धार्मिक शिक्षण दिलं जातं तेही विद्यार्थ्यांवर बंधनकारक असणार नाही किंवा बिनसरकारी की ज्या ठिकाणी शासन अनुदान देत नाही त्या ठिकाणी ज्या धार्मिक शैक्षणिक संस्था असतात त्या शैक्षणिक संस्थेतून धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकतं पण ते विद्यार्थ्यांवर बंधनकारक सक्तीचं केलं जाणार नाही असंही ह्या कलम 28 अंतर्गत मांडण्यात आलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं.